जर भारत हिंदू राष्ट्र बनले असते आणि संविधान नसते, मग देशाची अवस्था कशी झाली असती? नमस्कार मित्रांनो, आज आपण कल्पनेच्या पलीकडचा प्रश्न वास्तवात घडू शकणारा एक प्रश्न विचारणार आहोत. जर भारत हिंदू राष्ट्र बनले असते आणि संविधानच नसते, तर काय झालं असतं? आपला देश किती वेगळा असता? आपण समानतेचं स्वातंत्र्य गमावलं असतं का? अनुसूचित जाती जमाती, महिला आणि अल्पसंख्याक यांचं जीवन कसं झालं असतं? हा प्रश्न फक्त कल्पना नाही, हा एक इशारा आहे. कारण इतिहास सांगतो, जेव्हा धर्म शासनावर बसतो तेव्हा माणुसकी खाली उतरते. 1947 भारत स्वतंत्र झाला, पण प्रश्न होता देशाचं भवितव्य कोणत्या मार्गावर नेणार? काही लोक म्हणत होते, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, कारण बहुसंख्य जनता ही हिंदू आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि मौलाना आझाद यांनी ठामपणे सांगितलं, भारत कोणत्याही एका धर्माचा देश नाही, तर सर्व धर्माचा आहे. त्यांनी ठरवलं, धर्म नव्हे तर संविधान हेच देशाचं मार्गदर्शन करेल. पण जर त्यावेळी निर्णय उलटा झाला असता आणि भारत हिंदू राष्ट्र घोषित झाला असता, तर देशाचं राजकारण, समाज आणि कायदा सगळंच बदललं असतं. संविधान म्हणजे देशाचा आत्मा आहे. ते सांगत सर्व नागरिक समान आहेत. जर संविधान नसतं, तर कोणताही नियम लोकांनी ठरवलं नसता, तर सत्ताधाऱ्यांनी ठरवला असता. लोकशाहीच्या जागी राजकीय धर्मशाही आली असती. सरकारच्या नियमावर प्रश्न विचारणं म्हणजे देशद्रोह ठरला गेला असता. आज आपण म्हणतोय, माझं मत महत्वाचं आहे, पण संविधान असतं तर तुझं मत, माझं मत काहीच महत्वाचं राहिलं नसतं. हिंदू राष्ट्राचा अर्थ. हिंदू राष्ट्र म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. जर धर्म शासनावर आलं तर कायदे धर्माधारावर होतील. मनुस्मृतीचे नियम पुन्हा लागू झाले असते, ज्यात लिहिलं आहे, दलित आणि शूद्रांनी ब्राह्मणांना मानावे, प्रश्न विचारू नयेत, स्त्रिया पुरुषापेक्षा कनिष्ठ आहेत. म्हणजेच समानता संपली असती, स्वातंत्र्य संपलं असतं आणि न्याय केवळ श्रीमंत व सत्ताधारी धर्मवर्गासाठी राहिला असता. संविधानाने दिलं शिक्षणाचे, नोकरीचे आणि सामाजिक प्रतिष्ठेचे आरक्षण. पण जर हिंदू राष्ट्र बनलं असतं, तर जाती व्यवस्था पुन्हा सर्वोच्च ठरली असती. दलितांना मंदिरात प्रवेश नसता, गावात विहिरीतून पाणी काढायला बंदी असते, शाळेमध्ये मागच्या बाकावर बसण्यात आलं असतं. शिक्षकावर, नोकरीवर आणि समानतेवर पुन्हा बंदी आली असती. जेव्हा धर्म राजकारणावर राज्य करतो, तेव्हा मानवतेचा धर्म मरतो. संविधान म्हणतंय, स्त्रियांना समान हक्क, समान वेतन आणि स्वातंत्र्य मिळेल. पण धार्मिक स्वातंत्र्य स्त्रियांना परंपरेचे कैदी बनवलं गेलं असतं. विवाह, घटस्फोट, वारसा सगळं पुरुषांच्या हाती असतं. शाळा आणि कॉलेजमध्ये मुलींना शिक्षण कमी मिळालं असतं. संविधानाने महिलांना दिलेलं सामर्थ्य हरवलं असतं आणि समाज पुन्हा मध्यम युगात गेला असता. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन या धर्माचे लोक भारताचे नागरिक आहेत. हिंदू राष्ट्र झालं असतं तर हे लोक दुसऱ्या क्रमांकाचे नागरिक झाले असते. त्याच्या धर्मस्थळावर निर्बंध असते, नोकरीत भेदभाव झाला असता आणि समाजात असुरक्षिततेचं वातावरण तयार झालं असतं. भारताची ओळख विविधतेत एकता नसून एक धर्म एक विचार अशी झाली असती, जी भारताच्या आत्म्याला शोभणारी नाही. शिक्षण आणि विज्ञानाचा परिणाम. धर्म आधारित राष्ट्रात विज्ञान मागे पडलं, शिक्षण धार्मिक विचारावर चाललं.
प्रश्न विचारू नकोस, श्रद्धा ठेव असं सांगणारा समाज ज्ञान निर्माण करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे मुक्तीचे शस्त्र आहे, पण हिंदू राष्ट्रात शिक्षणाचं स्वातंत्र्य संपलं असतं. फक्त धार्मिक ग्रंथ वाच हेच शिक्षण ठरवलं असतं. विज्ञान, तंत्रज्ञान, नवकल्पना या गोष्टींना दुय्यम स्थान मिळालं असतं. धर्माधारित राष्ट्रात गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होता, कारण कायदे स्थिर राहत नाहीत. भारत जगभर ओळखला जातो कारण तो लोकशाही राष्ट्र आहे. जर धर्मराज्य झालं असतं तर जगात भारताला पाकिस्तान, इराणसारखी प्रतिमा मिळाली असती. पर्यटन, व्यापार, तंत्रज्ञान सगळं घसरलं असतं आणि देश आर्थिक अंधकारात गेला असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं, धर्माधारित राष्ट्र म्हणजे लोकशाहीचा अंत. त्यांनी संविधान तयार केले कारण त्यांना ठाऊक होतं, धर्म लोकांना एकत्र आणत नाही, तो विभाजन निर्माण करतो. ते म्हणाले, माझा धर्म तो आहे जो स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवतो. म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, जो माणसाला मानवतेचं शिक्षण देते. जर संविधान नसतं तर आजचा भारत कसा असला असता? कल्पना करा, संविधान नाही, न्यायालय नाही, स्वातंत्र्य नाही. धर्मराजाने सांगितले की अमुक धर्म श्रेष्ठ आहे, तर बाकी लोकांना गप्प बसावे लागेल. तुम्हाला सोशल मीडियावर मत मांडता आलं नसतं. पत्रकार, विद्यार्थी, शिक्षक सगळे भयभीत झाले असते. संविधान नसतं तर जय भीम म्हणालाही अपराध ठरला असता. मित्रांनो, भारताचं बळ धर्मात नाही तर ते संविधानात आहे. संविधान म्हणजे समानतेचा श्वास, न्यायाचा प्रकाश आणि स्वातंत्र्याचं स्वप्न. जर आपण संविधानाचं रक्षण केलं नाही तर आपला देश पुन्हा अंधकारात जाईल. म्हणून चला संविधानाचा आदर करूया, लोकशाहीचं रक्षण करूया आणि भारताला खरं मानवतेचं राष्ट्र बनवूया. जय भीम, जय संविधान, जय भारत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय भीम, जय भारत.